सांगली जिल्ह्यातील नागदचे आरिफ शेख घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। पण नोकरीबरोबर त्यांना शेती करण्याचा छंद जडला। त्यांनी 4 एकर शेती विकत घेतली आणि त्यात पारंपरिक पिकांबरोबर डाळिंबाची लागवड केली। 2008 पासून 2012-13 पर्यंत मी सर्वसाधारण गहू, बाजरी, ज्वारी वगैरे अशी पिकं घेत होतो। पण 2013 साली माझ्या डोक्यात एक कल्पना आली, एक नवीन काहीतरी प्रयोग करावा। त्या माध्यमातून मला आपल्या साम मराठीचं सकाळी 7 ते 7:30 या वेळेमध्ये प्रसारित होत असलेलं ॲग्रोवन वार्तापत्र ह्याचा खूप फायदा झाला। त्याचप्रमाणे ॲग्रोवन तुमची सकाळ पेपरमध्ये असलेली ॲग्रोवन पुरवणी ह्याचाही मला मोलाचा साथ मिळाली। त्याच्या माध्यमातून मी एक नवीन प्रयोग म्हणून जैन टिश्यू कल्चरची डाळिंब रोपं लावण्याचा मानस केला। आरिफ शेख यांनी गतवर्षी टिश्यू कल्चर भगवा वाणाची 250 रोपं विकत आणून त्याची लागवड केली। नैसर्गिक, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा एकत्रित वापर करून त्यांनी डाळिंबांचं नियोजन केलंय। 35 रुपये 50 पैशाला एक रोप मला जागेवर पोहोच झालं। त्यानंतर त्याचे लागण संदर्भात सांगायचं म्हटलं तर 2 बाय 2 फुटाचा खड्डा काढला। त्याच्यामध्ये सुरुवातीला कुजलेलं शेणखत, 2 घमेले, पालापाचोळा याचं मिश्रण करून थिमीट वगैरे टाकून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशक वगैरे फवारून त्या ठिकाणी रोपं मी लावली। तुम्ही आता हा प्लॉट बघू शकताय की सर्वसाधारण 17 ते 18 महिन्यामध्ये जी वाढ झाली पाहिजे सर्वसाधारण देशी कलमाची, ती माझ्या 10 ते 11 महिन्यामध्ये वाढ झालेली तुम्ही समक्ष बघू शकता। त्यानंतर त्याच्या चांगल्या वाढीसाठी मी रासायनिक खताचा वापर कमीत कमी वापर करून जादा से जादा सेंद्रिय खताचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे। आतापर्यंत शेख यांनी डाळिंबासाठी 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च केलाय। यंदा त्यांना डाळिंबापासून किमान लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। यापैकी 45 हजार रुपयांचा खर्च वगळला तर किमान 50 ते 55 हजार रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे। छोट्या मोठ्या रोगाला, किडेला ते बळी पडत नाहीये, हा एक त्याचा चांगला फायदा होतो। त्याचप्रमाणे बाह्य औषध फवारण्यासाठी सुभाष पाळेकर यांचंच दशपर्णी अर्क म्हणून त्याच्यामध्ये शेवरी, बाभूळ, चिंच, सुबाभूळ, लिंब, करंजी याचाही चांगला वापर केलेला आहे। त्याचंही 10-15 दिवस कुजवून घालून याचा अर्क झाडावर फवारलेला आहे। एकंदरीत सांगण्याचा उद्देश माझा असा आहे आणि इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तसेच आपल्या ह्या मान देशातल्या शेतकऱ्यांना, असा गरीब शेतकऱ्यांना सुद्धा माझा सांगण्याचा असा हेतू आहे की एक प्रायोगिक तत्वावर हा मी केलेला आहे, तर चांगल्या आर्थिक उत्पन्न मिळेल ह्या उद्देशानं हे प्रयोग तुम्ही मोठ्या प्रमाणातही करू शकता। शेतीच्या विशेषतः डाळिंब शेतीसाठी त्यांना ॲग्रोवन बातमीपत्र आणि दैनिक ॲग्रोवनचं मोलाचं मार्गदर्शन मिळत असल्याचं ते आवर्जून सांगतात। तुमच्या ॲग्रोवनमध्ये प्रसारित झालेले डॉक्टर सुभाष पाळेकर यांचाही मला जैविक कृषीचा सल्ला चांगल्या पद्धतीने मिळाला। त्याचाही फायदा मला ह्या प्लॉटमध्ये करता आला। त्यासाठी 2-3 नमुन्याचे मी खतं वापरलेली आहेत। त्याचप्रमाणे दशपर्णी अर्काचं सुद्धा फवारणी केलेली आहे। रासायनिक खताचा कमीत कमी वापर, कारण आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना महागडी रासायनिक खतं परवडण्याजोगी नसतात। त्याचाच एक प्रयोग म्हणून मी माझ्या शेतामध्ये केलेला आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सांगतो की रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा। त्याच्यामध्ये डॉक्टर सुभाष पाळेकरांचं मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळतं आहे। शिक्षकी पेशा सांभाळत आरिफ यांनी शेतीचा धंदा जोपासलाय। भविष्यात डाळिंबांचं क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा विचार असून ते सेंद्रिय तसंच नैसर्गिक पद्धतीने ते करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांचा आदर्श डाळिंब उत्पादकांनी घेण्यासारखा आहे। विजय पाटीलचे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली।